श्री गणेशाय नमः। ज्ञानेश्वरी अध्याय पहिला यातील 1 ते 20 ओव्यांचे निरूपण आज आपण बघूया। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तदासु अवधारी जोजे। हे शब्द ब्रह्म अशेषे तेची मूर्ती सुवेश तेथ वर्णवशु निर्दोष मिरवित असे। अनादि सिद्ध वेदांनी प्रतिपादन केलेल्या ज्याच्या त्याच्या स्वतः प्रत्ययास येणाऱ्या सर्व विश्वव्यापक परमेश्वराचा जय जयकार करून त्याला ज्ञानेश्वर महाराज नमन करीत आहेत। देवा सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस। संपूर्ण वेद ही त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे। वेदातील निर्दोष अक्षर हे त्या मूर्तीचे शरीर आहे। स्मृती हे शरीराचे अवयव आहे आणि स्मृतीतील अर्थ सौंदर्याने तो अवयव लावण्याची खाण बनलेले आहे। 18 पुराणे हे त्या अवयवावरील रत्नखचित अलंकार आहेत। त्यातील सांगितलेली तत्वे ही रत्ने आणि शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्याची जणू काही कोंदण आहेत। त्यातील शब्दरचना हे शरीरावरील रंगवलेले वस्त्र वाटत आहेत। शरीर रचनेतील अलंकार हे वस्त्राचे चकचकीत तलम पोत आहेत। काव्य नाटके पायातील लहान घागरे आहेत। त्यातील अर्थरूपी आवाज हा झुंझुणत आहेत। व्यासादिकांची बुद्धी कमरेला बांधलेला शेला आहे आणि त्याच्या बुद्धीच्या निर्दोषपणाने त्या शेलाच्या पदराच्या दशा झळकत आहेत। आता बघा 6 शास्त्रे आहेत, 6 हात आहेत। त्यातील भिन्न भिन्न मते ही हातातील शस्त्रे आहे आणि कणाद शास्त्ररूपी हातात तत्वभेदी अंकुश आहेत। व्यासकृत वेदशास्त्ररूपी हातात बौद्धमत खंडनरूपी खंडित दात आहेत। संख्याशास्त्र हा वर देणारा हात आहे आणि जैमिनीकृत धर्मशास्त्र हा अभय देणारा हात आहे। 6 शास्त्रातील ब्रह्मानंद हा सरळ निर्मळ व विवेकवंत सोंड आहेत। ब्रह्मज्ञानाने प्राप्त होणारी समानता ही दातांचा पांढरा रंग होय आणि त्यातील ज्ञान हे बारीक डोळे आहेत। पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही 2 शास्त्रे म्हणजे 2 कान आहेत। सतत श्रवण मननाचा गुंजारव करणारे मुनिरूपी भ्रमर गणपतीच्या गंडस्थळातील ज्ञानरूपी मदामृताचे सेवन करतात। वेदशास्त्ररूपी पुराणातील सिद्धांतरूपी पोवळ्यांच्या अलंकाराने तेजस्वरूप दिसणाऱ्या गणपतीच्या मस्तकावरील द्वैत आणि अद्वैत ही 2 गंडस्थळे आहेत। 10 उपनिषदे ही गंडस्थळावरील असलेल्या मुकुटावरील सुगंधित फुले आहेत। ओंकाराची आकार मात्रा 2 पाय आहेत। उकार मात्रा जणू मोठे पोट आहे व मकार मात्रा हे गोल मस्तक आहे। या 3 भागात संपूर्ण वेदमूर्ती गणपती समावलेला आहे। मी त्या मूळ ओंकार रूप गणपतीला गुरुकृपेने नमस्कार करतो असे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहे। ओम गणगणपतये नमो नमः। ज्ञानेश्वरीचे निरूपण आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। यानंतरच्या पुढील ओव्या आपण पुढील भागामध्ये स्पष्ट निरूपण बघूया। कृपया माझ्या चॅनलला पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करा। धन्यवाद।